निम्मी हाँ आज काय बनव दादाचे फेवरेट मेदू वडा. ओके. तर इथे आपण 1 पॉट आज सांबार बघणार आहे. इथे मी ॲड केलं आहे तेल गरम झालं की मोहरी ॲड करायची आहे. यामध्ये एक कांदा ॲड करायचा आहे. कांदा आपल्याला काही ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे. लगेच आपले व्हेजिटेबल्स जे आहे ते टाकायचे आहे. तर मी यामध्ये तोंडरी टाकली होती, बीन्स टाकले होते, शेवगाची शेंगा जे म्हणतो आपण, आणि बीन्स टाकले होते, आणि आलू आणि वांगं टाकलं होतं. त्यानंतर इथे टमाटर मी ॲड करून घेतले. तुम्हाला पाहिजे त्या भाजीपाला तुम्ही इथे ॲड करू शकता. तर याला आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त असं शिजवायचं नाही आहे. यानंतर आपण ॲड करणार हळद, तिखट, मीठ, थोडंसं धने पावडर ॲड केलं आहे, आणि मी 2 चम्मच आपल्याला इथे सांबार मसाला ॲड करायचा आहे. सांबार मसाला आपल्याला थोडा जास्त ॲड करायचा आहे. यानंतर आपल्याला छान व्हेजिटेबल्सला यामध्ये कोट करून घ्यायचं आहे. तर यामध्ये हिंग पण आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ॲड करणार आहे तुरीची डाळ. मी स्वच्छ धुवून घेतली होती, ती इथे ॲड करून घेतली आहे. त्यानंतर चिंचेचं पल्प मी इथे ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे, आणि आपल्याला 2 ग्लास इथे पाणी ॲड करायचं आहे. यामध्ये आपल्याला कुकरला सिटी लावून घ्यायची आहे. 2 सिटी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ. तर इकडे मी उडदाची डाळ भिजू घातली होती एक 4-5 तासाआधी. ती आता छान भिजलेली आहे. आपल्याला ती ग्राइंड करून घ्यायची आहे. तर आपल्याला यामध्ये खूप जास्त पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे. पाहिजे असेल तर 1 चम्मच 2 चम्मच असं पाणी ॲड करून आपल्याला ही डाळ छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपली डाळ पण इकडे शिजलेली होती. तर मी आता याला शेंगा फक्त काढून घेतल्या होत्या बाहेर, कारण ते शेंगा खायला खूप छान वाटतात. आणि जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही यामध्ये पण स्मॅश करू शकता. यामध्ये आता वरण मी छान घोटून घेतलेलं होतं रवीने. त्यानंतर इथे ॲड करून घेतलेले आहेत ज्या शेंगा पण बाहेर काढून ठेवल्या होत्या. याला छान 1-2 उकळी आपल्याला येऊ द्यायचं आहे, आणि त्यानंतर ॲड केलं आहे फ्रेश कोरिअँडर. इकडे डाळ पण आपली वाटून झालेली आहे उडदाची. याला खूप छान असं फेटून घ्यायचं आहे डाळ हलकी होईपर्यंत. यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, आणि 1 चम्मच मी फक्त तांदळाचं पीठ ॲड करून घेतलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर करा, नाही केलं तरी चालते, पण खूप छान क्रिस्पी होतात यामुळे. त्यानंतर मी एक कांदा बारीक चॉप करून इथे ॲड करून घेतले आहे, आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं मी बारीक चॉप करून घेतले होते, ते देखील ॲड करून घेतले आहे. यानंतर आपल्याला खूप छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वाटीमध्ये मी टाकून बघितलं होतं, तर आपलं बॅटर छान वरती तरंगत होतं. यानंतर मी हाताने खूप छान असं फेटून घेतलं होतं अजून 1-2 मिनटं. त्यानंतर आपण इथे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये मी हातानेच असे वडे सोडून घेतले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ग्लासवर वगैरे कापड बांधून पण यामध्ये सोडू शकतात, पण मी इथे हातानेच असे सोडून घेतलेले आहे, आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला छान तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही याचा आवाज पण बघू शकता, आणि इतके क्रिस्पी होतात हे वडे, खूप छान खायला टेस्टी. तुमच्याकडे तर सगळ्यांचे फेवरेट आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा, आणि एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.